एअर इंडिया एक्सप्रेसमधील कर्मचाऱ्यांचा संप मिटलाय। बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कामावर घेण्यात आले। यानंतर कर्मचारी तातडीने कामावर रुजू झाले। एअर इंडिया एक्सप्रेसमधील केबिन क्रूचे जवळपास 300 वरिष्ठ सदस्य 8 मे पासून अचानक संपावर गेले होते। आजारपणाचं कारण देत या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतली होती। चर्चेदरम्यान या वादावर तोडगा निघाला। अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी आज पुण्याच्या दगडूशेठला खास आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला। तब्बल 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। त्याचबरोबर गणरायाभोवती आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली। अनेक भाविक पहाटेपासूनच मंदिरात गर्दी करताना दिसतात। तीर्थक्षेत्र केदारनाथ धामचे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। दरवाजे सकाळी 6:55 खुले करण्यात आले। या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट केली। 0 डिग्री तापमानातही हजारो भाविक दर्शनासाठी रवाना झाले। केदारनाथाची विधिवत पूजा करून सकाळी दरवाजे उघडण्यात आले। यावेळी हेलिकॉप्टरनं फुलांची उधळण करण्यात आली। दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिनेत्री वैजयंतीमाला आणि दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी कर्नाटकातील एका दिव्यांग व्यक्तीलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला। या व्यक्तीला पोलिओ झाल्यानं लहानपणापासून त्यानं आपले दोन्ही हात पाय गमावले आहेत।